चला तर एकाच वाक्यापासून सगळे टेन्स शिकूयात. सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजेच साधा वर्तमान काळ. आजचं वाक्य आहे तो नदीत पोहतो. तो नदीत पोहतो. तो पोहतो. ही स्विम्स नदीत म्हणजे इन द रिव्हर. ही स्विम्स इन द रिव्हर. तो नदीत पोहत नाही हे आहे निगेटिव्ह सेंटेन्स म्हणजेच नकारार्थी वाक्य. ही डज नॉट स्विम इन द रिव्हर. बघा, ही एकवचनी कर्ता असल्यामुळे आपण डज वापरलेला आहे. अनेकवचनी कर्ता असेल तर डू वापरायचं. ही डज नॉट स्विम इन द रिव्हर. तो नदीत पोहतो का? डज ही स्विम इन द रिव्हर. डज ही स्विम इन द रिव्हर. तो नदीत पोहत नाही का? डझंट ही स्विम इन द रिव्हर. डझंट ही स्विम इन द रिव्हर. तो कुठे पोहतो? फिअर डज ही स्विम. आता बघूयात प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स म्हणजेच चालू वर्तमान काळ. तो नदीत पोहत आहे. ही इज स्विमिंग इन द रिव्हर. तो पोहत आहे. ही इज स्विमिंग नदीत इन द रिव्हर. ही इज स्विमिंग इन द रिव्हर. तो नदीत पोहत नाही आहे. ही इज नॉट स्विमिंग इन द रिव्हर. ही इज नॉट स्विमिंग इन द रिव्हर. तो नदीत पोहत आहे का? इज ही स्विमिंग इन द रिव्हर. इज ही स्विमिंग इन द रिव्हर. तो नदीत पोहत नाही आहे का? इजंट ही स्विमिंग इन द रिव्हर. इजंट ही स्विमिंग इन द रिव्हर. इज नॉटचं कॉन्ट्रॅक्शन होतं इजंट. तो कुठे पोहत आहे? फिअर इज ही स्विमिंग. फिअर इज ही स्विमिंग. आता बघूयात प्रेझेंट परफेक्ट टेन्स म्हणजेच पूर्ण वर्तमान काळ. तो नदीत पोहला आहे. ही हॅज स्वम इन द रिव्हर. ही हॅज स्वम इन द रिव्हर. बघा, स्विमचं V3 आहे म्हणजे थर्ड आहे स्वम. पोहतो, पोहला अशा प्रकारे. ही हॅज स्वम इन द रिव्हर. तो नदीत पोहला नाही. ही हॅज नॉट स्वम इन द रिव्हर. ही हॅज नॉट स्वम इन द रिव्हर. एकवचनी करता असेल तर आपण हॅज वापरतो आणि अनेकवचनी करता असेल तर हॅव वापरतो. आणि जे क्रियापद असतं आपण त्याचं तिसरं रूप वापरतो परफेक्ट टेन्समध्ये. आता बघूयात प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. तो 2 तासांपासून पोहत आहे. ही हॅज बीन स्विमिंग इन द रिव्हर फॉर 2 hours. तो 2 तासांपासून नदीत पोहत नाही आहे. ही हॅज नॉट बीन स्विमिंग इन द रिव्हर फॉर 2 hours. आता या ठिकाणी जर सकाळपासून असतं तर आपण सिन्स मॉर्निंग असं म्हटलं असतं. तो सकाळपासून नदीत पोहत आहे. पण या ठिकाणी 2 तासांपासून त्यामुळे फॉर 2 hours. तो 2 तासांपासून नदीत पोहत आहे का? हॅज ही बीन स्विमिंग इन द रिव्हर फॉर 2 hours. तो 2 तासांपासून नदीत पोहत नाही आहे का? हॅजंट ही बीन स्विमिंग इन द रिव्हर फॉर 2 hours. तो किती वेळापासून नदीत पोहत आहे? हाऊ लॉंग हॅज ही बीन स्विमिंग इन द रिव्हर. आता बघूयात सिंपल पास्ट टेन्स. तो नदीत पोहला. ही स्वॅम इन द रिव्हर. ही स्वॅम इन द रिव्हर. तो नदीत पोहला हा आहे साधा भूतकाळ म्हणजे आपण स्विमचा दुसरं रूप वापरलेलं आहे स्वॅम. स्विम, स्वॅम आणि स्वम. ही स्वॅम इन द रिव्हर. तो नदीत पोहला नाही. ही डिड नॉट स्विम इन द रिव्हर. बघा, नकारार्थी वाक्य करताना आपण डीड वापरला. त्यामुळे डीड वाक्यात जर आपण डीड वापरला तर जे आपण V2 वापरलेलं आहे त्याऐवजी आपण V1 वापरायचं आहे. ही डिड नॉट स्विम इन द रिव्हर. तो नदीत पोहला का? डिड ही स्विम इन द रिव्हर. तो नदीत पोहला नाही का? डिडंट ही स्विम इन द रिव्हर.
पास्ट कंटिन्युअस टेन्स. तो नदीत पोहत होता. ही वॉज स्विमिंग इन द रिव्हर. तो नदीत पोहत नव्हता. ही वॉज नॉट स्विमिंग इन द रिव्हर. ही वॉज नॉट स्विमिंग इन द रिव्हर. तो नदीत पोहत होता का? वॉज ही स्विमिंग इन द रिव्हर. वॉज ही स्विमिंग इन द रिव्हर. तो नदीत पोहत नव्हता का? वॉजंट ही स्विमिंग इन द रिव्हर. वॉजंट ही स्विमिंग इन द रिव्हर. तो कुठे पोहत होता? फिअर वॉज ही स्विमिंग. फिअर वॉज ही स्विमिंग. बघा, पास्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू भूतकाळ. भूतकाळामध्ये तो नदीत पोहत होता. भूतकाळ असेल तर आपण वॉजचा वापर करतो. आता बघूयात पास्ट परफेक्ट टेन्स म्हणजेच पूर्ण भूतकाळ. यामध्ये क्रिया पूर्ण झालेली असते. तो नदीत पोहला होता. ही हॅड स्वम इन द रिव्हर. ही हॅड स्वम इन द रिव्हर. तो नदीत पोहला नव्हता. ही हॅड नॉट स्वम इन द रिव्हर. तो नदीत पोहला नव्हता. ही हॅड नॉट स्वम इन द रिव्हर. तो नदीत पोहला होता का? हॅड ही स्वम इन द रिव्हर. तो नदीत पोहला होता का? हॅड ही स्वम इन द रिव्हर. तो नदीत पोहला नव्हता का? हॅडंट ही स्वम इन द रिव्हर. तो कुठे पोहला होता? फिअर हॅड ही स्वम. फिअर हॅड ही स्वम. आता बघूयात पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. तो 2 तासांपासून नदीत पोहत होता. ही हॅड बीन स्विमिंग इन द रिव्हर फॉर 2 hours. ही हॅड बीन स्विमिंग इन द रिव्हर फॉर 2 hours. तो 2 तासांपासून नदीत पोहत नव्हता. ही हॅड नॉट बीन स्विमिंग इन द रिव्हर फॉर 2 hours. तो 2 तासांपासून नदीत पोहत होता का? हॅड ही बीन स्विमिंग इन द रिव्हर फॉर 2 hours. तो 2 तासांपासून नदीत पोहत नव्हता का? हॅडंट ही बीन स्विमिंग इन द रिव्हर फॉर 2 hours. हॅडंट ही बीन स्विमिंग इन द रिव्हर फॉर 2 hours. तो किती वेळापासून नदीत पोहत होता? हाऊ लाँग हॅड ही बीन स्विमिंग इन द रिव्हर. हाऊ लाँग हॅड ही बीन स्विमिंग इन द रिव्हर. सिंपल फ्युचर टेन्स म्हणजे साधा भविष्यकाळ. तो नदीत पोहेल. ही विल स्विम इन द रिव्हर. ही विल स्विम इन द रिव्हर. तो नदीत पोहणार नाही. ही विल नॉट स्विम इन द रिव्हर. ही विल नॉट स्विम इन द रिव्हर. किंवा त्याऐवजी आपण ही ओंट स्विम इन द रिव्हर असं देखील म्हणू शकतो. विल नॉटचं कॉन्ट्रॅक्शन ओंट असं होतं. तो नदीत पोहेल का? विल ही स्विम इन द रिव्हर. विल ही स्विम इन द रिव्हर. तो नदीत पोहणार नाही का? ओंट ही स्विम इन द रिव्हर. ओंट ही स्विम इन द रिव्हर. तो कुठे पोहेल? फिअर विल ही स्विम. फिअर विल ही स्विम. केव्हा तो कधी पोहेल असं म्हणायचं असेल तर व्हेन वापरायचं. व्हेन म्हणजे केव्हा. फ्युचर कंटिन्युअस टेन्स. तो नदीत पोहत असेल. ही विल बी स्विमिंग इन द रिव्हर. ही विल बी स्विमिंग इन द रिव्हर. तो नदीत पोहत नसेल. ही विल नॉट बी स्विमिंग इन द रिव्हर. ही विल नॉट बी स्विमिंग इन द रिव्हर. तो नदीत पोहत असेल का? विल ही बी स्विमिंग इन द रिव्हर. विल ही बी स्विमिंग इन द रिव्हर. तो नदीत पोहत नसेल का? ओंट ही बी स्विमिंग इन द रिव्हर. ओंट ही बी स्विमिंग इन द रिव्हर. तो कुठे पोहत असेल? फिअर विल ही बी स्विमिंग. फिअर विल ही बी स्विमिंग. चला तर आता बघूयात फ्युचर परफेक्ट टेन्स.
फ्युचर परफेक्ट टेन्स. तो नदीत पोहला असेल म्हणजे भविष्यकाळामध्ये ही क्रिया पूर्ण झालेली असेल. He will have swum in the river. He will have swum in the river. तो नदीत पोहला नसेल. He will not have swum in the river. He will not have swum in the river. तो नदीत पोहला असेल का? Will he have swum in the river? Will he have swum in the river? तो नदीत पोहला नसेल का? Won't he have swum in the river? Won't he have swum in the river? तो कुठे पोहला असेल? Where will he have swum? Where will he have swum? फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. तो 2 तासांपासून नदीत पोहत असेल. He will have been swimming in the river for 2 hours. तो 2 तासांपासून नदीत पोहत नसेल. He will not have been swimming in the river for 2 hours. तो 2 तासांपासून नदीत पोहत असेल का? Will he have been swimming in the river for 2 hours? तो 2 तासांपासून नदीत पोहत नसेल का? Won't he have been swimming in the river for 2 hours? तो किती वेळापासून नदीत पोहत असेल? How long will he have been swimming in the river for? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि पुढील व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर पाहिजे ते कमेंटमध्ये टाईप करा.